नमस्कार मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, तुम्ही जेवढे सोशल मीडियाचे ॲप आहेत, शॉर्ट व्हिडिओचे, रील्सचे, तुम्ही प्रत्येकावर बघत असाल की एक व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तो म्हणजे माधुरी हत्तीचा. तर त्या हत्तीचा आपण इतिहास थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. त्या हत्तीला वंतारा जंगल म्हणजे प्रायव्हेट जंगलमध्ये का नेण्यात आलं, अंबानीचं जंगल आहे ते, तर का नेण्यात आलं आणि कसं नेण्यात आलं ते तुम्हाला सगळं सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरू करूया. एका मुक्या जीवाच्या भावनेशी लय जीव घेणा खेळ खेळला गेला आहे. आता तो कोणी खेळला आहे, काय खेळला आहे ते पुढे बघूया. वंतारा जंगलामध्ये एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. त्यांनी वंतारावाल्यांनी संपूर्ण भारतामध्ये शोध घेतला की असा हत्ती कुठे मिळेल. तर त्यांनी भारत देशामध्ये पूर्ण भारत छान मारलं तर त्यांना 2 हत्ती मिळाले. एक महाराष्ट्रामध्ये आणि एक केरळमध्ये. या 2 ठिकाणच्या हत्ती त्यांना 2 पसंत आल्या, कारण त्या प्रशिक्षित हत्ती होत्या. त्यांना शिकवलं जायचं, त्यांना सगळं यायचं, ते शिकलेल्या होत्या. पण एक केरळची जी हत्ती होती, त्या हत्तीला केरळवाल्यांनी साफ नकार दिला की आम्ही तुम्हाला ही हत्ती देणार नाही, ही आमची हत्ती आहे. त्यामुळे त्यांनी नकार दिला. मग ते शेवटी आले कुठे? कोल्हापूरमध्ये. ते कोल्हापूरमध्ये आले. मग ते कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी काय रजिस्ट्रेशन केलं ते आता ते पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. वंतारा जंगलवाले प्रायव्हेट माणसं हे नांदणी गावात आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नांदणी गाव आहे, तिकडे आले. मग त्यांनी नांदणी गावात एक हत्ती बघितला, माधुरी नावाचा. त्या प्रायव्हेटवाल्यांनी त्या हत्तीनीचा सौदा करायचा निर्धार केला आणि सौदा देखील केला. आम्हाला ही तुमची प्रशिक्षित हत्तीनी आम्हाला पाहिजे आहे असं ते गाववाल्यांना बोलत होते, ज्यांची ती हत्तीनी होती ना त्यांना. पण ह्या लोकांनी त्या गावकऱ्यांना पैशाचं आमिष देखील दाखवलं. पण अख्ख्या नांदणी गावाची जीव असलेली माधुरी ते लोक कशी विकतील, त्या लोकांनी साफ नकार दिला. मग या स्टोरीत ड्रामा आला मित्रांनो. तो ड्रामा आता पुढील प्रमाणे पाहूया. पेटा नावाच्या कॅरेक्टरची एंट्री झाली त्या ड्रामामध्ये. पेटाचे डॉक्टर अचानक त्या माधुरीला तपासायला आले त्या नांदणी गावात, आणि त्या डॉक्टरांनी सांगितले की माधुरीच्या पायाला इजा आहे. या गावामध्ये त्या माधुरीच्या तब्येतीची हेळसांड म्हणजे त्या माधुरीकडे लक्ष दिलं जात नाही असं ते पेटाच्या डॉक्टर बोलत होते. त्या हत्तीनीचा जीव धोक्यात आहे. मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला, त्या पेटाच्या डॉक्टरसमोर उभा केला. मग त्या नांदणीवाल्या डॉक्टरांनी चेकअप करून त्या माधुरी हत्तीचा चेकअप करून सांगितलं की हत्तीनी पूर्ण टणटणीत आहे, हिला काहीही झालेलं नाही. ते सरकार ते न्यायव्यवस्थेपासून सगळे झुकले पैशापुढे. महादेवीला उर्फ माधुरीला शेवटी नांदणी सोडून जावं लागलं, कारण पैशापुढं ही न्यायव्यवस्थाही झुकली आणि सरकारही झुकलं. नांदणीवर तिचा नांदणीवर एवढा जीव होता, लय जीव होता त्या गाववाल्यांचा हत्तीनीवर. इथल्या प्रत्येक घरावर तिची माया सावली होती, कारण नांदणीवर खूप जीव करायचे. ते फक्त नांदणी गाव नाही तर कोल्हापूरचे जेवढे नांदणी जवळचे जेवढे गाव आहेत ना 350, ते सगळे एकत्र आल्यानंतर नांदणी गेल्यानंतर तिथं माहेरे आलेली पोर पहिल्यांदा माधुरीला जाऊन भेटायची, म्हणजे त्या हत्तीनीला जाऊन भेटायची, नंतर स्वतःच्या घरी जायची. बघा एवढा जीव होता त्या हत्तीनीवर. मित्रांनो, जसं मुलगी आईबापांना लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी जाते ना, जसं तिचे आईबापा तिच्या लढतात मुलीसाठी, तसा पूर्ण गाव गोळा झालता मित्रांनो. पूर्ण गाव नाही तर ते आजूबाजूचे जेवढे 350 गाव आहेत ना, ते सगळे गोळा झालते की माधुरीला शेवटचा निरोप देण्यासाठी. कारण माधुरी ही जात होती वंतारामध्ये, प्रायव्हेट जंगलामध्ये अंबानीच्या. मित्रांनो, यापूर्वी ताडोबा नावाचं एक मोठं अभयारण्य म्हणजे मोठं जंगल होतं. तर तिथं 13 हत्तीनी होत्या. हत्तीनी होत्या, सगळे दोन्ही मिक्स होते. तर ते 13 हत्ती देखील इथल्या सरकारने अंबानीला म्हणजे ते वंतारा जंगलमध्ये भेट देण्यासाठी दिली. बघा, महाराष्ट्रातली एवढी हत्ती, चांगले प्राणी सरकार विकत आहे. म्हणजे न्यायव्यवस्था संपली पैशापुढे. त्यांनी कारण काय सांगितलं माहिती का? कारण त्या हत्तीनीचा इलाज करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी इथे कोणी नाही, म्हणून त्यांना वंताराला नेणं गरजेचं आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की यापूर्वी गुजरातमध्ये एकही हत्ती नव्हता. जेवढे काही हत्ती आहेत ते पूर्ण देशभरामधनं गोळा केलेले आहेत. जे वंतारा जंगलमध्ये त्यांना द्यायची होती ना, ती सगळी देशभरामधनं आणि महाराष्ट्रामधनं देखील. पण मित्रांनो, तुम्हाला येत्या काही काळात 2-3 वर्षानंतर तुम्हाला हत्ती पाहायचा असेल तर तो महाराष्ट्रामध्ये इतर देशामध्ये तुम्हाला दिसणार नाही. तो फक्त दिसणार
तर फक्त वंतारा जंगलमध्ये म्हणजेच गुजरातमध्ये सगळं काही गुजरातला जात आहे. कारण या देशातले जेवढे हत्ती आहेत ना, त्या हत्तीवर आणि प्राण्यांवर या वंतारा जंगलवाल्याचं नजर आहे. ते कधीही कोणताही प्राणी घेऊन जाऊ शकतात, कारण त्यांचा पैसा आहे. पैशापुढं सगळी न्यायव्यवस्था पण हरली आणि सरकार देखील हरलेलं आहे. कारण त्यांच्या हाताशी हुकमी पेटा म्हणजे पेटा नावाच्या डॉक्टरांचा हे आहे. कारण जे जिथं जातात ना, तिथं त्या पेटा नावाच्या डॉक्टरांना घेऊन जातात आणि ते डॉक्टर काही सांगतात की हा आजारी आहे, याला हे झालं आहे, त्याला ते झालं आहे, मग घेऊन जातात ते त्यांच्या जंगलात. मित्रांनो, आता महादेवी हत्तीनंतर 3 मठांवर संक्रांत आहे. कर्नाटकातल्या शेडबाळ, अकलनूर आणि बिचले इथल्या मठांच्या हत्तीचा हेळसांड म्हणजे हत्ती आणि हत्तीचा हेळसांड म्हणजे त्यांचा सांभाळ देखील चांगला होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशी सगळी माहिती त्यांना भेटलेली आहे. तर हे काही दिवसात होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की हळूहळू देशातले सगळे प्राणी हे वंतारा जंगलमध्ये जाऊन थांबणार आहेत. तिथेच त्यांचं लालन पोषण जे काय आहे ते तिथे होणार आहे. असो, तुम्हाला एक कविता आहे ती सांगतो. धुआं जो कुछ घरों से उठ रहा है, पूरे शहर पर छाए, पूरे देश पर छाए तो कहना. जो काही धुवा उठला आहे तो पुऱ्या देशावर नाही प्रकाशित झाला तर बोला मित्रांनो. तर तोच धुवा प्राण्यांवर होत आहे. काही ना काही कारण सांगून त्यांना नेत आहेत. तर जे जिथं आहे तिथं ठेवा. कुठल्याही प्राण्यांना कोणीही त्रास देत नाही. सगळे आपल्या आपल्या पद्धतीने सांभाळ करत आहेत. एवढंच माझं सरकारसमोर सांगणं आहे. कुठल्याही प्राण्यांना जिथे सांभाळत आहेत ना, ते घेऊन नका जाऊ. जिथे सांभाळत नाहीत ते हत्ती जे प्राणी तुम्हाला घेऊन जायचे घेऊन जा. मित्रांनो, पेटावाले जर एवढंच सगळ्यांची सुखसुविधा, सगळ्या प्राण्यांची सुखसुविधा ठेवतात, तर मग अंबानीच्या लग्नामध्ये जो घोडा होता तो 80 किलोचा असतो घोडा, तर त्याच्यावर 108 किलोचा अंबानीचा मुलगा बरोबर बसू शकला. तेव्हा पेटावाले कुठं होते? आणि भारत देशामध्ये बरेच प्राणी जे मुख्य प्राणी आहेत, कुत्रे, मांजरं, परत गाय, म्हशी जे काय फिरत आहेत ते प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन फिरत आहेत, तर ते पेट्यावाल्यांना दिसत नाही आहे. ते प्राणी वंतारावाल्यांना चालत नाही वाटते आणि ते पेट्यावाल्यांना पण दिसत नाही. मित्रांनो, भारत देशामध्ये इतरही हत्ती आहेत जे शेतीची नासधूस करतायत. इतरही प्राणी आहेत जे शेतीची पिकाची नासधूस करतायत. ते का वंतारावाल्यांना दिसत नाही? ते का घेऊन जात नाही? कारण ते त्यांना पाहिजेच नाही म्हणून ते घेऊन जात नाही. ते प्राणी का घेऊन जातात त्याच्या मागचं कारण ते रागीट असतात आणि ते त्यांना मान्य नाहीत. त्यांना शांत आणि ट्रेंड झालेले प्राणी त्यांना पाहिजेत. कुठलीही नासधूस करणारे त्यांना प्राणी नको आहेत वंतारावाल्यांना. मित्रांनो, असे ते कर्नाटकमध्ये देखील तुम्हाला सांगितलंच मी. काही ना काही कारण सांगून त्यांनी माधुरी हत्तीला घेऊन गेले. पण तिथले काही लोक म्हणत आहेत की बरं झाले ते माधुरी हत्ती गेली. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तिथे वंताराच्या बाजूला एक अंबानीचं वंताराला लागून रिलायन्सच्या रिफायनिंग फॅक्टरी आहेत. तिथे शेकडो प्रदूषण होत आहे. त्या फॅक्टरीचं 102 मायक्रोग्रॅम एवढं प्रदूषण आहे मित्रांनो. तेवढं दिल्लीला देखील नसेल. त्याच्या बाजूलाच वंतारा जंगल आहे. आणि कोल्हापूरमध्ये किती आहे? 49. तर अंदाज लावा मित्रांनो. 100 मायक्रोग्रॅम पर क्युबिक जेवढं जर प्रदूषण असेल तर ते प्राण्यांसाठी खूप म्हणजे खूप हानिकारक आहे. तिथं आयुष्य, त्या प्राण्यांचं आयुष्य त्या रिफायनरीमुळं 3 ते 4 वर्षांनी आयुष्य कमी होतं प्राण्यांचं. बरं, ते जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये एवढीही ताकद नाही की ते एका हत्तीला सांभाळू शकतील.